करू नको रे का हळू घे बाबा, तुला माहित आहे की पप्पा तुला विचारणार, लक्षात ठेव की असं कसं झालं. स्प्लेंडर घेऊया. एक 700 करा, 1,05,700 करा, दुसरी डन करा, सेकंड टाकायची. ह्या सगळ्या गाडीतली ही गाडी आपण काढावी बाहेर. तेव्हा तर हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खरं म्हणजे कोल्हापूरमध्ये येऊन जवळजवळ 4 दिवस झाले. 4 दिवस कसे गेले काही कळलंच नाही. तर आता आम्ही चाललोय गाडी बुकिंगसाठी. मी, माझा भाऊ आणि चुलत भाऊ आणि त्याचे 2 मित्र, म्हणजे असे 5 जण एक गाडी आणि बघायसाठी चाललोय. मध्ये की स्प्लेंडर घ्यायची की SP शाईन की शाईन घ्यायची की दुसरी कोणती TVS रायडर आहे ती बघायची. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला खूप पूर्ण फील येईल. कोल्हापूरची पोरं बोलतात कशी, कोल्हापूरची पोरं वागतात कशी हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसेल. तर चला बंद कर आता आले विचारून सगळे. तर हे आहे माय ड्रीम्स होंडा. इथं आम्ही आता चेक केली प्राईस वगैरे, पण इथं जी SP शाईनची किंमत आहे 1,17 आणि CB शाईनची किंमत आहे 1,7. मात्र आम्हाला जो काळा कलर पाहिजे तो इथं उपलब्ध नाही. त्यामुळे आता आपण दुसरं जे होंडाचं शोरूम आहे कोल्हापूरमध्ये तिथं चाललो आहे. त्यामुळे तर आम्ही ही गाडी अगोदर घेतली होती ती ड्रीम होगा, ती इथंच घेतलेली. त्यामुळे आम्ही म्हणलं थोडं इथं बघूया. इथं थोडा प्राईस थोडी कमी आहे, पण काळा कलर नाही आहे जो मेन पाहिजे होता तो. तर आता आपण बघू तिथल्या शोरूममध्ये काळा कलर आहे का. तर चला, हे बघू शकता ट्रॅफिक इथून फार पूर्ण फुल. आम्ही थोडी वाट चुकलेलो होतो. कुंभवार आपल्यासोबत. तर गाडी एक घ्यायची आहे. मात्र आम्ही आता ही दोघं 1, 2, 3, 4 आणि एक तिथं माणूस वेटिंगला थांबलाय. ते कुठं रे हे शोरूम आहे महालक्ष्मी होंडा. होय 38 37 किंवा 46 पासून नंबर ते जर आपल्याला 1,000 मिळालं काय अर्थ नाही. 38 सिरियल कधी मारते सिरियल नंबर लास्ट माहीत नसला तर पुढची सिरियल केव्हा ओपन होणार ते पण बघा पाहिजे. पुढच्या महिन्याच्या आधी सिरियल जर ओपन होणार त्यात घेऊया नंबर. 150 रुपया देगा. स्प्लेंडर घेऊया. तिथे लागला पप्पा म्हणजे अरे पप्पांनी सांगणार आहे सांगते रे पप्पा समज येतात पाहिजे नंतर वर्षी मला दिल से बुरा लगता है यार. 1,05,700 काय कलर फक्त हे नाही ब्लॅक. थोडा दिवस पाहिजे. बरोबर आहे तिथं विषय काय आता म्हणजे ते कलरही अवेलेबल नाही त्याबद्दल आम्ही ब्लॅक कलर पाहिजे. कलर गाडीचे अमाऊंट 500 भरायचे. 10 तारखेच्या आत तुला नवीन निघणार आहे. मी सांगितलं काय मी उगाच म्हणते महिन्यात अरे नंबर सांगतो विषय काय माहिती. नंबर जायच्या आधी मी जरा सांगतेला नंबरचा विषय कसा असतोय. आता ठराविक रक्कम असते. हे नंबर किती 5,000 6600. मी आता मी गेलो ते 6600 नंबर 5,000 घेतला बरोबर. 5,000ची ड्युटी काढ लागते म्हणजे तेच किंमत हे नंबर आता किती काय मी ती 2,500 रुपये दिली असते. ते नंबर जर स्वस्त पण मिळते असा विषय असतो रे. ते 37 काय म्हणते किती म्हणते ते सिरियल निघत्यावर असते रे. 10 तारखेला 10 तारखेला सिरियलला जर 1,06,000 एवढं काय 1,000 कमी करणार आहे. आता ऐका सांगतो तू 1,05,750 सांगितलं. मग मी
ती का म्हणाल्या गाडी अवेलेबल नाही म्हणून एवढं थांबा देतो म्हणतात. मला ते वाढलेल्या प्राइस मध्ये नाही नाही हा एक पैसे भरा म्हणतात, तुम्हाला पुढच्या महिन्यात देतो गाडी, असा विषय आहे. तेवढी होत नाही आता सरांना ते विचारच करण्याचा 1,700 दिला असतं. बरोबर आहे तुमचं. बरं 1,700 करा, 1,05,700 करा, विषय डन करा, शिकून टाका विषय. जो गडबड करायला होय तू जरा का बस आता झालं का नाही 1,000 रुपये कमी. सर ये केस तो और भी पेचीदा होता जा रहा है. पप्पा तर आणि 4 पर्यंत गेला असते. विषय कसा नसतोय रे. केलं 500-700 रुपये दिली की बुकिंग येते, तुला माहित नाही का म्हणायला असते. बुकिंग केली की गाड्या झाकून राहते, ती गाडी असं ओळखते. ब्लॅक गाडी कसं घाण झाली काय झाली. आता जर तू 1,000 रुपये करून बुकिंग केलास, ते मायनस होणार त्यांना. तुझं पैसे का तू नाही गाडी घेतला तर परत देते परत देणार. पण काय विषय सांगतो? केलाय ह्यातनं प्राइस मधनं ते मायनस होणार. तू गाडी न्यायच्या आदल्या दिवशी पैसे भरू शकते, पण त्यावेळी जर सगळेच पैसे भरणार म्हटलात, आता 1,000 जर भरणार नसलात, त्या गाडी जर तिने बी यांच्या बुकिंग झाल्या तर तुला गाडी मिळणार ना. आपने घबराना नहीं है. 1,000 मध्ये आमचं बुक होते ना का नाही? तेच की मग करूया की बुक मग. आता आपण चाललो टेस्ट राईडसाठी, बघू टेस्ट राईड कशी आहे. एक गाडी आणणार त्याला खरका पडायला उपयोग काय रे. इंडिया है चलते. सगळ्या गाड्या आहेत पूर्ण. थांब की यार ती तरी बघूयात. थांब काय सांगतात. फक्त बघायची आहे रे. फक्त आता विषय काय, गाडी हीच तिला डिस्क हेच विषय आहे. गाडी मग ही मारली काय आणि ती डिस्क मारली. शिवाय बसायचं नाही आता. फिरायला पटलं पाहिजे नको तुला. शी बुक झाल्या होय बुक होणार. फक्त आता त्याही गाडी तुम्हाला जर चॉईस करायची तर गाड्या असणार नाही. तुम्हाला गोडाऊनचा पीस पाहिजे काय? गोडाऊनचा पीस पाहिजे. मॅडमांना सांगतो. जैन दोस्तों. कोण जर बसणार आहे काय? एक कोणतरी कोण तर बसत तेरे में किस बात का एटीट्यूड है भाई? फक्त हे स्टार्टर नसते, बॅटरी जोडली नसते, तूच माणूस स्टार्ट करा. काय रेकॉर्ड करताय. पेट्रोल जरा असते त्यात. एवढा असते रे. इथे काही चालू केला की पेट्रोल. पेट्रोल पॉकची आग बी काय नसते याला. शुभम तू बघ बाबा, तुझ्याशिवाय नाही जमणार. चालू कर. ये फंस गया सीएम. आता बघ. पहिला आहे काय? चालू का विना. फुक 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 फुक. मेरे पास कोई अल्फाज नहीं है, मुझे माफ कर दे आप लोग सारे, मुझे छुट्टी दे दे. चालू त्या ना गाडी. नाही म्हणते ती. मग काय होते फिरवून हाताने फिरवून तेवढीच वेळ नसतं. पेट्रोल नाही. म्यूजिक. गाडीला कसं आहे, ही टेस्ट ड्राईव्ह अवेलेबलच नाही, कारण लोक घेताना डायरेक्ट घेतात. टेस्ट ड्राईव्ह वगैरे काय मागत नाहीत. बाकी SP शाईनची टेस्ट ड्राईव्ह होती, पण SP शाईन काय आपण घेणारच नाही. बाकी हे बघू शकता शाईन. एवढ्या सगळ्या शोरूमच्या गाड्या इकडे आहेत. इकडे युनिकॉर्न, परत CB शाईन. पण इथं वरती आलो, हे खाली शोरूम होतं. इकडे सगळ्या गाड्या पूर्ण ठेवल्यात. ती आपण गाडी खरं म्हणजे घ्यायची होती मला, पण काय ती नको म्हणतात. तेव्हा सगळ्या पूर्ण. बाकी इकडं डिओ, परत इकडे SP शाईन. ही खरी SP शाईन होती. ही तेव्हा ही पूर्ण SP शाईन ह्या घ्यायची होती मला यातली, पण नाही. आता ती CB शाईन बुक करतो. ही कुठले CB 200. झुके रहना पड़ेगा मेरे आगे. फायनली आपण बुकिंग केल्या गाडी. त्याच्यावरतीच दिवस कुठला चांगला आहे बघून भरायला पाहिजे रे. अरे पैसे भरायला दिवस बघायला. गाडी न्यायला दिवस गाडी बघायला द्यायचा, पैसे भरायला दवाखान्यात जाताना कसं पैसे भरतो हे करताय, दिवस बघून जाताय ना. जो दिवस आप कहाँ थे ज्ञानी बाबा. चांगला आहे का नाही त्या दिवशी पैसे भरायचे रे. कळलं का तुला. आता तुम्ही आज गेल्या बघा, दिवस कधी करा तुम्हाला घ्यायचे आहे 30 तारखेला 31 तारखेला बरोबर आहे. 30 तारीख म्हटलं तर 29 तारखेला पैसे भरायला लागते. 28 तारखेला पैसे काढून घरात ठेवायचे. सकाळी आज 29 तारखेला. फायनली आपण 3,000 रुपये देऊन गाडी बुक केली. आता रिसीट वगैरे तर बघू आता रिसीटमध्ये काय काय.
500 रुपये 500 ऑनलाईन 500 ये नवा माझा नंबर. तर फायनली आपण आता परत गाडी बघायला चालले. आता बुक म्हणजे रिसीटवरून स्क्रॅचेस वगैरे आहेत का बघायला. विषय नसते बा, टायरीचा विषय असते बा. टायरी एमआरएफच्या, अपोलोच्या आणि किंवा चायना टायरी बी असतात रे. ते चायना टायरी लई दिसतात असा पण प्रॉब्लेम. मला आता चांगला मी गाडी घेताना म्हटली तुला आणलाय कशाला आम्ही उगच आणलाय होय. गाड्या ते दाखवणार रे. तिथंच गाडी आहे, तिथे येईल नाही देऊ. तू काय येते तिला उठिल्याशिवाय तू उठिल्याशिवाय येणार नाही ती. गाड्या दाखवा काय झालं इकडे ना रे, इथं अडकून गाडी खाली तरी इथनं गाडी खाली होय. मी बी तेच म्हणलं जिन्यानं कसं खाली नेणार. चला आता दाखवून बघू. अभ्यास करून बोलते काय बोलत नाही. ठीक आहे हां. पेन्सिल रिमार्क आहे शिटो पण असते. सर्व्हिसिंग केली जाते रे. जाते इथलं घालून लागलं तुम्ही बघा ह्यातली कुठली ती दोघं काढा. ह्यातली वाटलं तर बाहेर काढून बघा. हे बघा की तुम्ही अरे घ्यायचा विषय नाही. तुम्ही पण बघा रे. गाडीला क्रॅश नसते काय प्रॉब्लेम नाही. रिमार्क काय झालं फुल पूर्ण दिसतो. कुठली टायर बघ. हे असा विषय आहे. ह्या सगळ्या गाडीतली ही गाडी आपण काढावी बाहेर, तेव्हा बघायला आल्यात काय काय झाले काय नाही. तर पेट्रोल मिळणार नाही होय. तर बघाय होती बुक केली आहे ती राईड. हे बघा इकडं बॅटरी असते ती. बॅटरी जोडायला असते तिथे. यही बातें तो बाद में याद आती हैं. शुभम आहे ना फायनल, तुझा रिव्ह्यू सांग. आहे ना सगळं ओके. पप्पा तुला विचारणार लक्षात ठेव की असं कसं झालं. शैलेश आहे ना ओके. एक नंबर गाडी आहे. तुमच्याकडे घेऊन पुसलंच कशाला दे. चल मार्चिल स्क्रॅच येताना गाडी एक अपुरी टायर होती आणि एक एमआरची. त्यांनी गाडी पहिले दोन्ही बी एमआरची टायर बाहेर ते लावत्यात. चल मी नंतर काय झालं, ही गाडी घेतल्यानंतर ही गाडी तुम्ही बुकिंग केलेली आहे नाही. हा नाही ह्याचं घेतलंच काय लिहून काय ह्याचं काय काय लिहून घेऊ की द्यावं पसंती. गाडी पसंत असेल का प्रॉब्लेम नाही. पण विषय काय माहिती आहे काय, जेव्हा मी गाडी घ्यायला गेल्या पडायला गेलेलो त्यावेळी मी म्हणून त्याला म्हटलो कारण मला अनुभव आहे. कारण काय एक टायर अपोलीची मी दोन्ही पण टायर एमआरएफच्या बैलेल्या घातलेल्या. तिथे गेल्यानंतर झालं काय, एक टायर अपोलीची होती आणि एक टायर एमआरएफची होती. त्यानंतर मी काय म्हणलो मी गाडी घेतलेली नाही. ती गाडी मी बुकिंग केलेली गाडी माझी नव्हती. म्हणून आम्ही सगळं वरून बघितलं. कस्टमर ही दुसऱ्या कस्टमरला गाडी द्यायला आलेला. त्यानंतर नाही म्हणून ही गाडी माझी आहे म्हणून मी टायरी बिरी बघितल्याच म्हणून ही गाडीपासून या नंबर बघा म्हणून नंबर दिल्यानंतर म्हणला हवी तुमची गाडी सॉरी दादा म्हणला. ते असं झालं विषय म्हणून मी त्याला म्हणून टायरी बिरी बघूया. आपलं सरनोबत वाटलं जायची काय गरज नाही. नाही अजिबात नाही. हा एक पीस नुसता पैसे द्यायचे एक राहिलेलं ओके आणि उचलाई. तर हे शोरूम होतं महालक्ष्मी होंडा. फायनली आपण गाडी बुक करून निघालो. हे बघू शकता हे त्याचा रिसिप्ट वगैरे मिळाले. याच्यामध्ये पूर्ण आहे बाकी. आता आपण जाऊ घरी की अजून कुठे जाते बघू. मला म्हणण्याचा तुला लक्ष झालं ना मला काय म्हणायचं आहे. चॉईस नंबरचा विषय चालू आहे आता. चॉईस नंबर गाडी घ्यायची राहून दे आणि बरोबर आहे. 40 नंबर गाडी घ्यायची काय तुम्ही काय घेतली. पप्पा काय म्हणतात मी पप्पा काय करतात म्हणजे बेरीज घेतात आणि नंबर मग कुठला येऊन दे म्हणतात. नाही रे मला तर तेच पाहिजे सध्या. बरोबर आहे का नाही. अरे गाडी 1,05,000ची घ्यायची आणि 5,000 बघायचे. हा मग काय उपयोग तेव्हा. 5,000ला मिळाल्यावर घे की मग. अरे पैसे आपण मिळणार आपण का 5,000ला मिळाल्यावर घे की मग. तीच सांगाली मी. 10 तारखेला सिरियल ओपन व्हायच्या आधी 9 तारखेला त्याला पैसे देऊन ठेवूया. हा संध्याकाळी हे करल ना. नंबर तर तुझ्याकडे तू काय करायची तर नंबर फॅन्सी घेतला तर गाडी आवडली नाही तर घ्यायची नाही. 6600 नंबर 5,000 घेतला बरोबर. लय महाग जाणार. 10-12 हजार रुपये जाणार. अरे कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे तो.
जरा मी जरा मग सांगतो. कुठलं पाहिजे तू 2000ला काय बी घेतो फुकट येते की फुकट येते नंबर. अरे विषय कसा असतो माहिती आहे काय? 38-37 मिळेल स्वस्त. मग काय उलट कशाला दे? अरे मी जरा सांगते विषय कसा असतो माहिती आहे कधी काय? brand वाटते का brand वाटते? अण्णा जरा सांगतो. मुश्किल से 2.5 4 पर्यंत 5 पासून असं असते रे ते हे कळलं की असते. माझे त्या slot कॉलम असतात. असते. हा त्या कॉलम मध्ये तू तसं 5000 भरून ते मला माहित आहे की हे पहिल्यांदा सगळं. तू पहिल्यांदा 5000 भरले आणि तो नंबर मिळाला तर तू पुढचा नंबर हे करू शकत नाही. तुला द्यायला लागते ते 5000 नंबर रे असा विषय आहे. तर 5000 नंबर मिळतो का? तुला आता नंबर सांगितला आहे सगळं सांगितलंय गाडी सांगितल्या तुझं तो आता बघ. हा? चेष्टा करू नको रे का हळू घे बाबा. तुला माहित आहे. अरे तू मारतोयस बरोबर आहे. तू धडकीला सोडत नाही आपल्याला. अरे कशाला पळवाले तू जाऊ दे की हळू. तर फायनली मी घरी पोहोचलोय. जसं की तुम्ही बघितलं असेल की आता आम्ही एस पी शाईन नाही साधी शाईन CB शाईन बुक केल्या. तुमची कोणाची CB शाईन असेल तर तुमचा रिव्ह्यू जरा कमेंट बॉक्समध्ये टाका. म्हणजे आम्ही आता 1000 रुपये देऊन तर बुक केल्या म्हणजे अजून फिक्स केलेलं नाही. पप्पा काय म्हणतील ते आता ठरवणार. म्हणजे पप्पांचं तरी होतं की स्प्लेंडर घ्यायची पण स्प्लेंडर खूपच नॉर्मल होत्या. नॉर्मल म्हणजे कसं आहे त्याला मॉडिफिकेशन वगैरे भरपूर करायला पाहिजेत आणि ती मॉडिफिकेशन करून पप्पा तरी काय वापरणार नाही. त्यामुळे मी म्हणलं की CB शाईन थोडी जरा भारी आहे आणि होंडाच्या गाड्या सगळ्या एक नंबरच आहेत त्यामुळे काय त्यांचा विषयच नाही. आणि होंडाच्या सगळ्या गाड्यांना कसं आहे चॉक ऑप्सर वगैरे चांगले असल्यामुळे एवढं म्हणजे पाठीला वगैरे त्रास होत नाही जास्त. त्यामुळेच मी म्हणलं होंडाच घेऊया. आणि आमची ऑलरेडी एक होंडा आहे ड्रीम युगा म्हणून पहिली जवळजवळ मला वाटतं मी 10वीला असताना घेतलेली ती. त्यानंतर गाडी 10वीला नाही मी 6वीला की 7वीला असताना घेतली. त्यानंतर मला गाडीच घेतली नाही. त्यामुळेच म्हणले की आता घेताना पण होंडाचीच घ्यायची. तर बाकी तुमची जर कोणाची होंडा वगैरे असेल तर त्याचा रिव्ह्यू कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून आम्हाला अजून कळेल. किंवा बाकी जर तुम्हाला वाटत असेल की या रेंजमध्येच किंवा ह्यासारखीच गाडी दुसरी आहे ती पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ चला का लाईक करतो चॅनलवर नाही तर सबस्क्राईब करतो. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मिळतात. बाय. तुम बहुत मस्त काम करते हैं मकसूद भाई.